तर कल्याण शहरातून ठाणे आणि मुंबईकडे जाणारा मुख्य प्रवेशद्वारच खड्ड्यात गेलाय। ठाणे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे। एकीकडे महानगरपालिकेकडून कल्याण शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत, मात्र शहरातील डांबरी रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट झाली आहे। पावसामुळे डांबरी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याची चित्र समोर आली आहेत। पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केलेले हे खड्डे पाऊस पडल्यानंतर पुन्हा एकदा तयार झाले। हे खड्डे भरण्याच्या कामासाठी जवळपास 22 कोटींचा खर्च संपूर्ण वर्षभरात महानगरपालिकेकडून केला जाणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये अनेक रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालंय, मात्र काही रस्ते जे डांबरी आहेत त्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे। सध्या मी हा कल्याणचा मुख्य प्रवेशद्वार आहे, ज्या प्रवेशद्वाराहून मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने प्रवास केला जातो। त्या प्रवेशद्वारावर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। संबंध रस्त्याची चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी जरी काँक्रिटीकरण झालं असलं महापालिका हद्दीमध्ये, तरी अनेक ठिकाणी हे डांबरी रस्ते आहेत आणि त्या डांबरी रस्त्यांवर या पावसाळ्यामध्ये मोठमोठाले खड्डे पडलेले पाहायला मिळतात। त्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत असेल तर वाहन चालकांना। सध्या 22 कोटी रुपयांच्या माध्यमातून वर्षभर पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर खड्डे भरण्याचं काम महापालिकेकडून निविदांच्या मार्फत हाती घेण्यात आलेलं आहे। यासाठी 16 ठेकेदारांच्या मार्फत 10 प्रभागांमध्ये हे खड्डे भरले जाणार आहेत। मात्र अजूनही या खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण खड्ड्यांचं साम्राज्य अजून कल्याणच्या प्रवेशद्वारावर आहे। फक्त कल्याणच नाही तर वालदुनीचा परिसर असेल, सुभाष चौक असेल, गोविंदवाडी बायपास असेल, पत्रीपूल असेल, या प्रत्येक ठिकाणी सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं आणि तसा सगळ्यात जास्त त्रास वाहन चालकांना सहन करावा लागतो। त्यामुळे या पावसाळ्यामध्ये निदान लवकरात लवकर खड्डे बुजवण्याला प्रशासन प्राधान्य देईल काय आणि या वाहन चालकांना त्यातून दिलासा देईल काय, असा सवाल वाहन चालक करताना दिसत आहेत। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण।